नमस्कार मित्रांनो, मी निखिल पातोन माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे सरळ व्याज टाइप फर्स्ट। ठीक आहे, माझा सरळ व्याज टाइप फर्स्ट समजण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। ठीक आहे, आता आपण बघू सरळ व्याज टाइप फर्स्ट। ठीक आहे, बघा आता पहिले उदाहरण आहे दसा दशे म्हणजे दर साल दर शेकडा 10% दराने 3 वर्षाचे 4000 रुपयाचे सरळ व्याज किती। म्हणजे बघा टाइप फर्स्ट मध्ये आपल्याला काय विचारलं तर सरळ व्याज विचारलं, आपल्याला सरळ व्याज किती काढायचं आहे। ठीक आहे, याचं बघा एक सूत्र आहे, एकमेव सूत्र आहे याचं। या सूत्राने तुम्हाला संपूर्ण तुमचं सरळ व्याज चॅप्टर आहे। सूत्र म्हणजे काय बघा, सूत्र आहे बघा सरळ व्याज बरोबर दर गुणेला मुद्दल गुणेला वर्ष भागेला 100। बघा हे आपलं सूत्र आहे, काय आहे सरळ व्याज बरोबर दर गुणेला मुद्दल गुणेला वर्ष भागेला 100। तर काय मिळतो आपल्याला सरळ व्याज मिळतो। ठीक आहे, आता आपल्याला काय करणार आहे दसा दशे 10% दराने 3 वर्षाचे 4000 रुपयाचे सरळ व्याज किती। म्हणजे दर किती दिला आपल्याला तर 10, आपण लिहून घेऊ दर किती आपल्याकडे 10 गुणेला मुद्दल, मुद्दल किती दिली आपल्याला 4000 रुपये ही आपली काय मुद्दल आहे, दिलेली 4000 गुणेला वर्ष किती आहे तर 3 वर्ष, वर्ष किती आपल्याकडे तर 3 वर्ष आहे, वर्ष लिहून घेतलं 3 भागेला 100। ठीक आहे, तर आपल्याला काय मिळणार आहे सरळ व्याज। आता आपण सॉल्व करू 0 0 कट 0 0 कट। ठीक आहे, 4 त्रिक 12, 12 1 12, 0 किती 2 1 आणि 2 जसेच्या तसे झालं आपलं उत्तर काय तर 1200। हे 1200 आपलं काय आहे तर सरळ व्याज आहे। ठीक आहे, याच प्रकारे आपण आणखी एक उदाहरण बघू म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजेल। बघा आता सेकंड उदाहरण दसा दशे 4.5% दराने 2 वर्षाचे 1200 रुपयाचे सरळ व्याज किती। ठीक आहे, बघा आता आपलं सूत्र तुम्हाला सांगितलं, एकमेव सूत्र आहे आपलं, कोणतं आहे बघा सरळ व्याज। आपल्याला जे काढलं आहे सरळ व्याज, सरळ व्याज बरोबर काय दर गुणेला मुद्दल गुणेला वर्ष भागेला 100। हे आपलं सूत्र आहे। या सूत्राने तुमचं संपूर्ण सरळ व्याज चॅप्टर होऊन जाते। तर बघा आता आपण सॉल्व करू। बघा दसा दशे 4.5% दराने, दसा म्हणजे काय दर साल दर शेकडा, दर साल दर शेकडा किती आहे 4.5%, म्हणजे आपण लिहून घेऊ दर किती आहे 4.5%। मुद्दल किती दिला आपल्याला तर मुद्दल दिला आपल्याला 1200 रुपये, मुद्दल किती आहे 1200 लिहून घेऊ आपण 1200। वर्ष किती आहे तर 2 वर्ष 2 भागेला 100। ठीक आहे, बघा आता पॉइंट नंतर वरंक किती आहे 1, हे आपण पॉइंटचा भागाकार मध्ये तुम्हाला मी शिकवलेला, तो व्हिडिओ अवश्य बघा पॉइंटचा भागाकार, त्यामध्ये पॉइंटची काटछाट कशी करायची ते तुम्हाला सांगितलेलं आहे। बघा पॉइंट नंतर वरंक किती आहे 1, खाली किती अंक आहे काहीच नाही, तर वरचा पॉइंट चालला जातो आणि खाली 0 वाढतो, म्हणजे काय होते बघा 45 गुणेला 1200 गुणेला 2 भागेला 100। आणि बघा पॉइंट नंतर वर एक अंक आहे, पॉइंट काढला 1 0 वाढून दिला। ठीक आहे, आता आपण काटछाट करू। बघा इथं हे पॉइंटचा भागाकार मध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे 0 0 कट 0 0 कट 5 दुनी 10 आणि बघा इथं इथं पडते 5 9 45। ठीक आहे, नंतर 2 2 कटला काय उरते 12 9 अष्टदशी, म्हणजे आपलं उत्तर काय 108। आपलं उत्तर आहे 108। या प्रकारे आपण सरळ व्याजचा टाइप फर्स्ट बघितला। ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।